फ्रेंड्स, मी स्नेहल. आज आम्ही अचानक फिरायला आलो आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली, म्हणजेच नॅशनल पार्क. तुम्हाला सर्वांना माहीत असेल. बोरवली स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर इथे तिकिटांचे दर दिलेले आहेत. 77 रुपये तिकीट आहे. लहान मुलांचे कमी आहे. प्रत्येकी दर इथे दिलेले आहेत, कॅमेऱ्याचं वगैरे. तसेच इथे जेवढे पण ॲनिमल्स, बर्ड्स दाखवले आहेत तेवढे सगळे इथे आहेत. आम्हाला तिकीट काढायला मागच्या बाजूला यावे लागले. तर इथे हा नकाशा दिलेला आहे. सायकल वगैरे इथे रेंटवर मिळतात. तसेच बाजूला एक छोटेसे गार्डन आहे. विहानिका पप्पा बरोबर पुढे पुढे जात होती. तिला ॲनिमल बघायला जाम घाई होती. तसेच इथे कानेरी केव्सकडे जाण्यासाठी बसेसही अवेलेबल आहेत व ओमनी कारसुद्धा अवेलेबल आहे. संध्याकाळी इतका लेट झालेला तरी जाण्यासाठी गर्दी होती. तसेच मुश्किलने आम्हाला एक गाडी मिळाली. प्रत्येकी 50 रुपये तिकीट होतं. आम्ही बसलो गाडीत आणि लगेचच कानेरी केव्सकडे जायला. तशीच वाटेत आम्हाला छोटीशी नदीही लागली व रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर खाऊचे वगैरे स्टॉल होते. काकड्या, कॉर्न, कैऱ्या, कलिंगड असे बऱ्याचशा वस्तू विकायला होते. छोटे छोटे स्टॉल त्यांनी लावलेले होते. आम्ही आलो तर कानेरी केव्सजवळ उतरलो व इथे सायकलही रेंटने मिळते. काहीतरी चार्जेस. तर हा कानेरी गुंफेकडे जाण्याचा मार्ग आहे. पायऱ्या तर भरपूर होत्या आणि 5 वाजता तिकीट काउंटर बंद होते, त्यामुळे आम्हाला खूप घाई होती. आम्ही एका क्षणाचाही लेट न करता फटाफट जिने चढायला लागलो. माझी जाव मागून येत होती. तसेच इथे तिकीट 25 रुपये आहे. तसेच आम्ही आतमध्ये आलो व तिथे माकडं वगैरे भरपूर होती. मुलांना दाखवत कानेरी केव्सकडे आलो. किती सुंदर अशी बौद्ध लेणी आहे. तसेच तिथे बौद्ध स्तूप होते, म्हणून यक्षित आणि विहानिकाने जाऊन अभिवादन केले.
वरती जाण्यासाठी पण छोट्या पायऱ्या आहेत. तर आम्ही वरती गेलो, बट ॲक्च्युली खाली बघून चक्कर येत होती, सो जास्त वेळ मी काही थांबली नाही वरती. पण वरून व्ह्यू खूप सुंदर वाटत होता आणि भीती वाटत होती. किती भारी व्ह्यू दिसतोय, बघूनच अगदी मन थक्क होत आहे. इतका सुंदर धबधबा कान्हेरी केव्हच्या बाजूलाच आहे. खूप सुंदर असा हा धबधबा आहे. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. खूप गर्दी होती. तसेच आम्ही गाडीसाठी लाईनीत उभे होतो. कैऱ्या खाऊन आम्ही आमचा टाइमपासही करत होतो. इथे वानरही भरपूर होते. हा चला, थँक्यू. बघितला व्ह्यू मिळाली व आम्ही निघालो तर इथे हरणांचा कळप दिसला. खूप सुंदर असा हरणांचा कळप होता. तुम्ही बघू शकता, तुम्हालाही दिसत असेल. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही वेळेत या. आम्ही लेट आल्यामुळे आम्हाला जास्त काही फिरता नाही आले, त्यामुळे वेळेतच या, म्हणजे नीट फिरता येईल. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.